प्रॉब्लम नहीं। ओके डन सर, कोई बात नहीं। बोलो कोई प्रॉब्लम नहीं, 500-200 कैसे है? आपको क्या मालूम सर, हमको तो वो बोल रहा 500-200 आया। नाही काय नाही, अहो गाडी 3 टनाच्या वर नाही, 8 ड्रमच गाडी। त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं मी मटेरियलच येणे 66 आहे, दिलं तुम्ही त्याच्याकडे रेकॉर्डिंग करणारच ना साहेब। एवढं वजन ओव्हर आलं तुमचं तोंड नाही दाखवते मी। हे का बघा, नाही तुमचं तोंड नाही घेतलं साहेब, तुमचं तोंड घेतलंच नाही मी। तोंड पण घे बाबू तू, पण परवानगी अहो पण त्याचे काय प्रॉब्लेम असं थोडी सोडणार ते, त्याला एवढं माझं वजन कुठे रे? वजन त्याचं वजन नाही। अहो 8 ड्रम आहेत गाडीत, ते बॉर्डरची पावती असेल ना मग। त्याच्याकडं काटा आहे आपल्या कर्नाटकला। हा कर्नाटकचा कुठं काटा आहे? गोव्यालाही काटा नाही, कर्नाटकला काटा नाही, पनवेललाच घेतलाय। मग एवढं 5,200 साहेब, वजन तो ह्याच्यावर आहे ते काटा आहे। 5,200? अहो पिकअपची पासिंगच 3 टन आहे, 2 टन। गाडी पिछे गाडी तुमचा काटात प्रॉब्लेम झाला साहेब, रनिंग काटात। दादा तुमचं स्पीड असतो ना, स्पीड थांबली होती गाडी तिथं, स्पीडवर अवलंबून असतं, त्याच्यावर जर नाही धक्का काही बसला प्रॉब्लेम नाही। ऑन रेकॉर्ड होते साहेब, तिथं दाखवून महिने 66, मला काय प्रॉब्लेम आहे। 66च मटेरियल आहे, 8च डबे आहेत, 8 नाही असेल, साधे। एकाला लागला टाका, घ्या माग, चला चालू येऊ का? पाहिला का मित्रांनो, NS66 चा स्कॅम। आपल्या गाडीचं वजन आलं होतं 5,200। आता जर आपल्या गाडीचा वजन पेलोड कॅपॅसिटी काढली तर आपली गाडी 1 टन पास करणारी गाडी आहे म्हटल्यावरती 2825 हा आपल्या गाडीचा क्रॉस 1 टन मटेरियल भरल्यानंतर निघायला पाहिजे, बरोबर। आणि MT गाडी असल्यावरती गाडी 1900 पास करते। माझ्याकडे दोन्ही काट्याच्या पर्च्या आहेत, म्हणजे MT ची पिन आणि ओव्हरलोडची पण। तर आता हे जर 5,200 आलंय तर 5,200 मायनस 1900 तर 3400 किलो माल आपल्या गाडीमध्ये भरलाय। मग गाडीचे पाटे उलटे व्हायला पाहिजे होते। पाटे उलटे काय, गाडी इकडं तिकडं पळायला पाहिजे होती किंवा अशी रेस मध्ये चालायला पाहिजे होती, कारण 3400 किलोची कॅपॅसिटी ह्या गाडीची नाहीये। आणि 3400 किलोची कॅपॅसिटी नाहीये तर मला पण टेन्शन नव्हतं, कारण मला चालवता नाही कधी जाणवलं नाही की आपली गाडी ओव्हरलोड चालतीये किंवा आपले पाटे दबलेत, टायर दबलेत, काय असं असेल ना। आणि मग कॅमेरा रेकॉर्डिंगला काढल्यानंतर म्हणतो नाही कॅमेरा काढायचे, तुला रेकॉर्ड करायची ऑथॉरिटी नाही। आणि मला माझा अधिकार आहे, मी कुठेही रेकॉर्ड करू शकतो, पब्लिक प्लेसला तर नक्की करू शकतो। कोणाचं प्रायव्हेट रेकॉर्डिंग तर करत नाही। तुमच्या टोलचे झोल ते NS66 हे बंद करा, नाही तर तुमचे काटे बदला। मी टॅग मारणार, हे दोन्हीला पण टॅग मारणार, NHI ला पण। हा टोल नाका शिरूर टोल नाका आहे मित्रांनो, मँगलोरच्या आधी उडपी आणि उडपीच्या आधी शिरूर टोल नाका NS66 चा कर्नाटक मधला हा टोल नाका होता। आणि इथं हा स्कॅम आज माझ्या बरोबर झालाय, म्हणजे मी तर वाचलो, उद्या तुमच्या बरोबर सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे नक्की सावध व्हा मित्रांनो। अशा टोल नाक्यावरती जर तुम्हाला वाटत असेल की झोल होतोय तर नक्की कॅमेरा काढा, रेकॉर्ड करा, लाईव्ह असेल तर लाईव्ह करा, नाहीतर रेकॉर्डिंग नंतर तुम्ही टॅग मारा तर सुधरू शकतात। नाहीतर चेकपोस्ट, पोलीस, टोल फक्त लुटायला बसलेले आहेत। आणि या स्कॅम पासून वाचण्यासाठी तुम्हाला सावध राहणं तेवढंच गरजेचं आहे। चला आता मस्तपैकी उडपी, मँगलोर आणि मग त्यानंतर माहीचं लोकेशन सेट केलंय तर माहीपर्यंत प्रवास खेचण्याचा प्रयत्न करू आणि मग जाऊन जिथं झोप येईल तिथं आराम करायला थांबू। वेलकम टू केरला। तुझा आहे का बाबा रनिंग काटा? कोणता आहे तुझा रनिंग काटा? आलं ना केरळात, एकाच दिवसात 4था स्टेट। बरोबर 911 किलोमीटरचं रनिंग केलंय कवर मित्रांनो आपण, 911। बघा आता क्वालिटी ऑफ NS66 कसा आहे, स्मूथ। कन्याकुमारी 696 म्हणजे 700 किलोमीटर।
ह्या रोडला ऍक्च्युली दिवसा रस्ताच उरकत नाही. बोला आज रात्र जागून काढायची, रात्र वैरायची आहे असं म्हणायचं आणि प्रवास करायचा. 4 वाजलेत तरी अजून झोप नाही डोळ्याला. हा आता रात्रीचा टायमिंग आहे, 4ला सुद्धा बघू शकता किती गाड्या चालतायत तिकडं. दिवसा काय गंमत असत. त्यामुळं आज रात्री खेचून घेता येईल तेवढा खेचून घेऊ, जाऊन मग माहीला जाऊन आराम करू. बघू माहीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू. डिझेल पण अजून 3 पोल शिल्लक आहेत. इकडं चर्च आहे आणि इकडं पंप. भरपूर गाड्या थांबल्यात आणि कंटाळलो मी अक्षरशः. लई गाडी चालवली राहू. 950 किलोमीटरच्या वरती रनिंग झाले सकाळपासून. 200 सोडलं तरी 700 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आता केरळ 4थं राज्य आहे आजचं. थकून गेलो थकून. जरा 5 मिनटं स्ट्रेस करतो आणि मस्तपैकी झोपतो मित्रांनो. कारण ना कमराचा भुसकाट झालाय, भुसकाट. चल भेटूया सकाळी सगळ्यांना. गुड नाईट. नमस्कार भावांनो, सकाळचे 9:30 वाजलेत. आपण आहे केरळामध्ये. तर मस्तपैकी 3-4 तासात झोप झाली. उठलो, जरा पेट्रोल पंपावरती जाऊन आलो, फ्रेश झालो, चहा घेतला. बोला आता निघायला तर पाहिजे. रस्त्याच्या कडेलाच लावून झोपलो होतो. भरपूर गाड्या होत्या रात्री. असं वाटत नव्हतं का इथं रस्त्याच्या कडेला एवढ्या गाड्या उभ्या असतील म्हणून, पण फुल होतं. तर चला मित्रांनो, आपण परत लोकेशन सेट केलंय माहीचं, जे की 92 किलोमीटर आहे. आणि रस्त्याचं भरपूर असं काम चालू बघू शकता. म्हणजे जो सुपर रोड झालाय तिथंच आपण क्रॉस करून घेतला. आणि आता पुढे असेच मध्ये मध्ये कामं चालू आहेत. तर हे मस्त असं चर्च पण होतं बाजूला. आणि हा रस्ता उरकायसाठी एकच पर्याय आहे मित्रांनो. जिथं मोकळा रस्ता भेटेल तिथं गाडी खेचून घ्यायची आणि सीन बघायचे बस. मोकळी गाडी घावली का घेतलं ओढून, सणासण काढून घ्यायची, तरच तुमची गाडी उरकणार. नाहीतर हा रस्ता उरकत नाही. आपण जर म्हणलं एखाद्या गाडीच्या मागे लावून चाललो, मोबाईल तुम्ही सेकंड थर्ड खेळून गुडघ्याचं वाटोळ होऊन जातंय. त्यामुळं गाडी खेचत चला, रस्ता उरकत राहतो हा. चला आपण पण खेचूया, माईला पोचूया. यमक जुळलं. डिझेल भरायचं हो. अजून 3 कांड्या आहेत. पुढं बघा, पुढं मॅप काय बघताय. मॅप तर अख्खा लाल आहे. लाल किती लांब आहे, एवढा लांब. लाल. पुढं बघा आता ही जाम. जे हे केरला भाई नाही उरकत. तेव्हा तिकडे टेकडीवरती दिसते का, म्हणजे अजून बरंच लांब आहे ऍक्च्युली. चांगलं किलोमीटर असन, 1 किलोमीटर फुल ट्रॅफिक. चला ट्रॅफिक क्रॉस करायचं आहे हळूहळू. टायमिंग बघा मित्रांनो, वाजलेत बरोबर 12:40 आणि अजूनही आपलं अंतर आहे 28 किलोमीटर माहीचं. म्हणजे सकाळी 9 वाजता निघालो होतो. 10, 11, 12, 1 4 तास गेलेत 60 किलोमीटर साठी. आणि अजूनही 28 किलोमीटर साठी 46 मिनिटं दाखवत आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. दिवसा पुढं झाडाखाली लावून झोपलेला परवडतंय आणि रात्री जेवढं खेचता येईल तेवढं खेचायला. 66चा हा पॅच लय गाणे दिवसा कोचीन पर्यंत. कन्नूर, कोचीन, कोझिकोडे जा तिकडे. अवघड. थांबलोय मित्रांनो आता जेवायला. इथे MS10 पण थांबली, MS16 पण थांबते. तिथे जाऊन काहीतरी आता चटरपटर खाऊन यायला लागेल. तेव्हा तिकडं दिसलं का? हां चला हायवे ढाब्यावरती जेवून येऊ. भूक लागले राव. सकाळच्या चहावरती अख्खा दिवस गेला. या मित्रांनो पराठा खायला. पराठा, अंडा करी, कांदा मस्त असं. हायवे एक्झिट हॉटेल. चल जेवण संपू. MH11 आपल्या इकडल्या सातारा कोल्हापूर साईडच्या गाड्या भरपूर भेटतात. दोन्ही कांदा घेऊन चालत. तर उरकलंय मित्रांनो आपलं जेवण. 2 पराठे, 1 अंडा करी, 1 चहा मारला. जरा पोटाला आधार भेटला. आता
हे माही अजून 1 तासभर तर नक्कीच खाईन, काय प्रॉब्लेम नाही. जाऊ दे, जेवण झाल्याचे मतलब आहे ना. आता 28 किलोमीटर 44 मिनटं म्हणजे 1 तासच्या वरती जाणार आहे. पुढं थोडा आहे चांगला रोड. आता हे तरी 7-8 किलोमीटर असंच आहे. तर इथून निघू, पहिलं जाऊ डिझेल फुल करू आणि मग आपल्या लोकेशन सेट करू. तिथून बघू किती लोकेशन बसत आहे. कोचीनचं म्हणजे कोचीनमध्ये जिथं जायचं तिथलं. कोचीन तर आहे 250 किलोमीटर, बट टाईम जातो. तर आता लागलाय चांगला रोड, तर जाऊया डायरेक्टली आता माहीला. कसा आहे रोड, माहीपर्यंत जरा टापोटाप आहे, त्यामुळं आता पोचता येईल लगेच. डिझेल भरून घेत आहेत. चला पोचूया आता डायरेक्ट. घेऊ काय घेऊ, चला इथं आहे जागा तर घेऊ यायचं. चला घेऊया फुल करून. 83 रुपीज 90 पैसे. 2550 रुपयाचं डिझेल बसलं आपल्या गाडीमध्ये आणि आपण निघालो पुढं. आता विचार करा मित्रांनो, सकाळी 9 वाजता आपण निघालो होतो आणि 9 ते 2 म्हणजे 5 तास लागले 90 किलोमीटरसाठी आणि आता 260 किलोमीटरचं अंतर आहे आपलं. मग किती टाइम लागेल नक्की कमेंट करून सांगा. जागा आहे का, पाहिलं का पाहिलं का कसं आहेत बाबा हे रायडर. पुष्पा झुके का नाही साला, गाडीवर नाव आहे बघा पुष्पा. अय पुष्पराज, याच्या मागं पण एक पुष्पराज आहे भाई, दमच टाकते नाही. मागचा दम टाका ना, लय विचित्र कार्यकर्ते ते, लय जपायला लागतं यांना. येत्यात चिटकायला डायरेक्ट. मला वाटत नाही का लादे त्यांचं अजित टाकलंच नाही तर ते बघते बघते बघ कसलं गेलं खतरनाक. आता पाहिलं का, आता पाहिलं का, हे पाहिलं का, काय काय म्हणावं आता याला, काय म्हणावं. अति घाई का विचित्र ड्रायव्हर. अवघड आहे अवघड. लय जपार रे बाबा. नो कधी केरळला आल्यावर ते नाही, बसवाल्याला जागा द्या पहिली, त्याला जाऊ द्या, त्याच्या आगे कुछ करू नका बिलकुल. ते बघा पुढं चढवली पाहिजे का त्यांनी, तर पुढच्यानी चढवली तिकडं खाली डायरेक्ट धडधड धडधड करत चालते बघा. ते बघा आता हा रोड आहे का 2 बस जायचा, पुन्हा कशी घालतो. चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, बघू काय काय हायलाइट्स बघायला भेटतं. ट्रॅफिक सोडून तर आपल्याला आज काही दिवसभरात काहीच हायलाइट नाही, नुसतं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक जाम अवघड आहे की नाही. लय लोक सायलेंट चालतात बा, पुण्यासारखं आहे इकडं, टेन्शन फ्री चालतात. बसवाले सोडले तर बाकी सगळे रिलॅक्स. साडे 8 वाजायला आलेत मित्रांनो. आता जेवायला तर थांबलंच पाहिजे. चला बघूया एखादं हॉटेल, थांबूया जेवायला. आता भूक लागली. तर बरोबर 9:30 वाजलेत मित्रांनो. आपण निघालो इथून, जेवण उरकलं आणि अजूनही बरोबर 90 किलोमीटरसाठी 2.5 तास दाखवते. हा लाईट खतरनाक आहे कोचीन या कामासाठी, ट्रॅफिकसाठी. केरळा उरकतच नाही तुमचा अख्खा म्हणजे ती बघा ना, सकाळी निघालो 9 वाजल्यापासून आपलं 300 किलोमीटरचं अंतर होतं टोटल. झालंय किती, रात्रीचे 9:15 झाले, म्हणजे 12 तासात 200 किलोमीटर, 200-250 किलोमीटर रनिंग होत आहे फक्त. काय करणार, काहीच ऑप्शन नाही आहे. जोपर्यंत ह्याचं काम आहे 66चं कम्प्लीट होत नाही तोपर्यंत फार थकून जाते दिवसा. जस्ट फास्टॅगचा बॅलन्स चेक केला मी. 1800 रुपयाचा रिचार्ज मारला होता. अजून 1070 रुपये शिल्लक आहेत, म्हणजे फक्त 800 रुपयात गाडी येते. लोकेशन लावू द्या. आणि डिझेल बघा, डिझेल 4 पोल शिल्लक आहे. 4 पहिलं 3000चं टाकलं, नंतर 2850चं काहीतरी टाकलं होतं. माहीला आल्यानंतर मग 2550 रुपयाचं टाकलंय. त्यातही म्हणजे 3×6 7,000च्या डिझेलमध्ये गाडी आपले 1300 किलोमीटरचं रनिंग कव्हर करू शकते. 7,000चं पकडून चालायचं.
7 आणि ते 900 टिपीचा खर्च 115 रुपये, कारण गोव्याचा टिपी आहे आणि केरळचा पण टिपी आहे, त्यामुळं तो पण खर्च वाचला. म्हणजे किती मध्ये बजेट झालं आहे आपलं. जेवणाचा वगैरे सगळा खर्च जरी पकडला डोक्यावरतून पाणी, तरी 10,000 गाडी आपली कोचीनला आली. बघा बरोबर 11 वाजलेत आहे का. हा हा, दिवसा इथं गाड्यांचा धुडकूस असतो, धुडकूस, आणि आता एकदम मोकळं आहे. चलो मसाला मार्केट लेफ्ट ले लो. एर्नाकुलम प्रेस क्लब, हा आला मसाला मार्केट, स्टेट बँक, हे चर्च. फिरलोय ना त्यामुळे माहिती आहे. पुढे गेल्यानंतर जेट्टी राईड, त्यानंतर कोचीन पोर्ट. पण तरी पण आपला मॅप चालू आहे बरं का. 30 किलोमीटर आहे, म्हणजे पुढं जायचं आहे आपल्याला. तर काही प्रॉब्लेम नाही. आता डायरेक्टली लोकेशनला पोहोचायचं आहे मित्रांनो, आणि मग तिथं जाऊन थांबू. फोन करू पोचल्यावरती, असतील खाली करायला, ते पण आत्ता झालेत. मगाशी फोन केला होता त्यावेळेस सांगितलं त्यांनी की स्वामी विवेकानंदांचं गार्डन. मागच्या वेळेस स्वामी विवेकानंदांची जयंती होती, त्यावेळेस आपण आलो होतो, त्याच दिवशी आपण आलो होतो. आणि त्यावेळेसच मी पाहिलं होतं स्वामींचं इथं बघा, स्मारक इथं बघा तिथं. आणि हा जेट्टीचा रोड. टायमिंग बघा मित्रांनो, बरोबर 11:59 म्हणजे 12. आणि हे आपलं लोकेशन. दिसलं काय. नंबर 304 ला थांबलोय, P304. तर आता इथं आराम करत थांबू. त्यांना फोन केला तर उचलला नाही त्याने. 12चा टायमिंग झाला, ते झोपले असतील. तर चला, मी पण मस्तपैकी आराम करतो. भेटूया सकाळी गाडी खाली करताना. परवा रात्री 6 वाजता काहीतरी निघालो होतो ना, आणि आज बरोबर ह्या टायमिंगला पोहोचलो. चल भेटूया सकाळी. सगळ्यांना गुड नाईट.